आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नेहमी नेहमी चीटिंग करतात सगळे माझ्यासोबत। आता सुद्धा मी जिंकले होते, पण ॲज युजुअल बहिणींनी त्या पारूची बाजू घेतात आणि आज त्या कमळीची घेतली। नाही, या घरातल्या सुनांना अजिबात किंमत नाही। कुणी काही इज्जतच नाही देत। तर मी ना बघतेच। त्या हळूहळू चिडचिड होती ना। एक्स्ट्रीमली सॉरी, आपण हारलो। पण मला काय वाटतं, काय झालं असेल माहितीये, तू साडी नेसली होतीस ना, म्हणून तुला हालचाल करायला अवघड गेलं असेल। तू जर का ट्रॅकसूट घातला असतास ना, तर आपण 100% जिंकलो असतो। मी एक काम करतो, मी नॉर्वेवरनं खास ट्रॅकसूट मागवतो तुझ्यासाठी, ओके? नाही, तुझं ते ट्रॅकसूट बाजूला ठेव। तू मला काय म्हणाला होतास? का? माझ्यासाठी पर्सनल विमान मागवणार आहे? हो। 4 दिवसात येणार आहे? कुठे? येणार तुझं विमान येणार। प्लेन रेडी आहे। फक्त काय राहिलंय माहितीये का, तुझ्या साडीला मॅचिंग पडदे तेवढे लावायचे राहिले। हो का? ये ना, बस करीतास, बस। मला सांग ना, कुठल्या रंगाचे पडदे लावणार आहेस? नाही, काय आहे, माझ्याकडे खूप साड्या आहेत, मग जरा परफेक्ट मॅचिंग व्हायला पाहिजे ना। आपण काय करायचं माहितीये का, तुझ्याकडे ज्या रंगांच्या साड्या आहेत ना, त्या सगळ्या रंगाचे आपण वेगवेगळे पडदे करायचे आणि सगळ्या सीट्सला लावायचे। म्हणजे तू ज्या रंगाची साडी नेसशील त्या रंगाच्या पडद्याच्या सीटवर जाऊन बसायचं। शपथ! म्हणजे मी जेव्हा जेव्हा विमानात बसणार तेव्हा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विंडो खाली बसू शकते। करेक्ट, जेणेकरून माझ्या साडीला, माझ्या कर्टनला परफेक्ट मॅचिंग। करेक्ट। मज्जा। डन करूया। डन। चल। हा, ओके। म्हणजे ज्या मॅचिंगचे पडदे ती साडी नेसायची। वा, एकदा का माझं विमान आलं ना, सगळ्यात पहिल्यांदा त्या कमळीच्या गावात जाणार आहे आणि तिच्या गावावरून असा माझा मॅचिंगचं कर्टन बाजूला करणार आणि तिला असा ठेंगा दाखवणार, ठेंगा। मग तिला समजेल दामिनी काय चीज आहे ती। कमळी किती गुणी मुलगी आहे ना। तिच्या आत्मविश्वासावरून ती तिचं आणि इतरांचं सुद्धा भविष्य नक्की घडवणार याची खात्री आहे मला। आदित्य, कमळीच्या जाण्याची व्यवस्था केलीस ना? होय। अरे, नमस्कार मिसेस काटकर, या बसा ना। सावित्री, आधी जाऊन पारू आणि मारुतीला बोलवणार। जिच्यासाठी मुलगा बघायचा आहे तिने पण बघायला पाहिजे ना। ही पारू आदित्यच्या फार मागे मागे करत होती ना। आता तिचं लग्न होणार आणि कायमची या घरातून निघून जाणार। हे समजल्यावर त्या पारूचा चेहरा कसा होतो हे सगळ्यात आधी मला बघायचे। आणि स्थळ निवडण्याचा मारुतीला सुद्धा पूर्ण हक्क आहे ना। जा पटकन बोलवणार। सावित्री, थांब। आमच्या घरच्या मुलीचा, म्हणजेच आपल्या ब्रँड अँबॅसिडरच्या लग्नाचा विषय सुरू आहे ना, मग तिला मान तर मिळायला पाहिजे। मी काय म्हणते, मी स्वतः जाते आणि मारुतीला आणि पारूला बोलवून आणते। हा, आलेच। बर। आई, मला ना एक अर्जंट फोन करायचा, मी आलेच। हा, बर। दामिनी काकू ऐका ना। हो, आम्हाला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं। बोल। ऍक्च्युली ना तुमच्या चेहऱ्याला काहीतरी काळं लागलंय। एक मिनिट, तू हे बाहेर येऊन सांगतेस? आज सांगायला काय झालं होतं तुला? आतमध्ये मॅरेज ब्युरो वाले बसलेत ना, त्यांच्या समोर कसं सांगणार तुम्हाला, म्हणून तर इथे आले ना सांगायला। हा, मी एक काम करते, मी चटकन जाते आणि फ्रेश होऊन येते। नाहीतर लोक काय म्हणतील, एवढ्या मोठ्या घराची मालकीण आणि बेसिक मेकअप करायला सुद्धा वेळ नाही। फक्त फ्रेश नाही होत आता ना थोडासा टचअप करते, बेसिक मेकअप करते आणि येते। अरे जास्त सुंदर दिसते। हा, अजून छान दिसते। आले। थँक्यू मला सांगितल्याबद्दल। हा, आले। एक मिनिट दामिनी काकू, आता परत त्यांच्या समोरून असं तोंड घेऊन कशाला जाताय? तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडून जा मागून। हा, म्हणजे काय, डायरेक्ट रेडी होऊन मस्त त्यांच्या समोर या। मी एक काम करते, मी इथून जाते आणि तिथून येते। आले। कालच मामा भाकरी टेकून गेलाय, तो त्याच्या वेगळ्या विश्वात आहे आणि आई इथे तिच्या वेगळ्या विश्वात आहे।
आता जर ते मारुती मामा आला तर काय होईल देव जाणे यार. नाही नाही थांब थांब मी बघतो काहीतरी. प्रीतम, प्रिया अशी गाईत कुठं निघून गेली? रिया खूप अर्जंटली गेली ना. मी जरा बघून येतो. पाहिलं मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी सव मी आणलेली आहेत. रिया, दामिनी काकू. भामिनी काकूंना मी पाठवलंय, पण प्रीतम आता काय करणार आहात तुम्ही? काय प्लॅन आहे तुमचा? मला नाही माहित. काय? पण मी करतो काहीतरी. तू टेन्शन नको घेऊ. पण काही करून मारुती मामा आत नाही गेला पाहिजे. हा, मी बघतो. अहो मारुती मामा, तुम्ही अजून घरच्या कपड्यांमध्ये काय करताय? आवरायचं नाही का? चला चला. नाही नाही, आईले मॅडम म्हणले आज काही काम नाही म्हणून असाच बसलोय. नाही काही काम नव्हतं. पण आता गेस्ट आलेत आपले. गेस्ट आलेत एअरपोर्टला. त्यांना पिक करायला जायचंय. उठा 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 चला. अहो, मी अजून आवरलं नाही ना. मी गोकुळला सांगू का जायला? मामा, जर ते गेस्ट तेवढे इम्पॉर्टंट नसते तर मीच सांगितलं असतं ना गोकुळ काकांना. पण इम्पॉर्टंट गेस्ट आहेत, तुम्ही जाणं गरजेचं आहे. चला ना, जा आवरा ना प्लीज. इम्पॉर्टंट गेस्ट आहेत, हा मी जाणं गरजेचं आहे. हो, आता आलो आवरून. पटापट आवरा जरा. बापरे. आता पारूसाठी स्थळ बघताय. भामिनी काकू कुठल्याही क्षणी येतील मारुती मामाला बोलवायला. नाही नाही नाही, मारुती मामा आत नाही गेले पाहिजे. हे प्रीतम पण काय करतायत? काय गे प्रिया, किती खोटारडी आहेस ग तू. हा, माझ्या चेहऱ्याला ना काहीही लागलं नव्हतं. मी आत्ता बघून आली आरशात. नाही 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 धामिनी काकू, मी खोटं नाही बोलत आहे. खरं शपथ, मी स्वतः पाहिलं होतं. हे इथे ना काहीतरी काळं पडलं होतं. केवढी हवा आहे ना, मला वाटतं ना हवेने उडून गेलं असेल ते. हे असू शकतं. ठीक आहे, आले मी. थांबा ना, तुमच्या ए गप. आता ओके आहे मी. काळं लागलंय, पिवळं लागलंय, निळं लागलंय, हिरवं लागलंय. मी तयार झालो. हा, चांगलंय. लवकर जा, एकदम फास्ट जा. आणि त्यांना जास्त वेळ वाट बघायला लावू नका. नाही बरं, आले नसतील तर तिकडेच थांबा. मी फोन केल्याशिवाय परत येऊ नका. नाही, ओके, जा, 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 जा. निघतो मी. पारू, जरा पाणी घेऊन ये ग. हे सावकाश सावकाश प्रीतम सर. अहो काय झालंय प्रीतम सर? बाबी एवढं असं गडबडीत कुठं निघून गेला? तर काय झालं, काय विचारतेस? आईने तुला आणि मारुती मामाला तुझ्यासाठी स्थळ बघायला बोलवलं होतं. काय? मग काय? बरं, दामिनी काकू येईल आता. तिच्या समोर मी इथे आलोच नाही असं नाटक करायचंय. हा, मी जातो आता. चल बाय. प्रीतम सर पण देवी यांनी बोलवल्यावर मी काय उत्तर देऊ त्यांना?